खबर है अकोला महाराष्ट्र से। एसटी संभाग नियंत्रक राठौर के भ्रष्टाचार की जांच हो और बर्खास्त कर्मचारियों को न्याय मिले। राज्य परिवहन निगम के विभिन्न विभागों में कार्यरत कई कर्मचारियों को निगम ने एक साथ बर्खास्त कर दिया। इसमें से कुछ को बहाल कर दिया गया है, जबकि अन्य को जानबूझकर नौकरी पर नहीं रखा गया। और इस तरह से अन्य मांगों को लेकर बर्खास्त कर्मचारी राजू लुंगे, प्रवीण मानकर, जितेंद्र राउत ने 1 मई से बस स्टैंड के सामने डॉक्टर बाबा साहब अंबेडकर प्रतिमा के पास अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू कर दी थी, लेकिन आश्वासन के बाद भी कोई नतीजा नहीं निकला। इसलिए एसटी कर्मचारी कांग्रेस के राज्य संगठन सचिव नंद कुमार कांबले ने रविवार को एक प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि 26 नवंबर संविधान दिवस पर अकोला संभाग नियंत्रक कार्यालय के सामने आत्मदाह करेंगे। उन्होंने इस संबंध में प्रबंध निदेशक मुंबई, मुख्य सुरक्षा सतर्कता अधिकारी मुंबई और संभाग नियंत्रक अकोला को सूचित कर दिया है। अकोला एसटी विभाग से बर्खास्त किए गए 62 लोगों ने अपील दायर की थी। इसमें से केवल 22 लोगों की अपील को मंजूरी दी गई है। 40 कर्मचारियों की पहली अपील को खारिज करके जानबूझकर उनके साथ अन्याय किया गया। अकोला राज्य परिवहन विभाग के नियंत्रक विलास राठौर मनमानी कर रहे हैं। 40 कर्मचारियों की पहली अपील की सक्षम अधिकारियों द्वारा समीक्षा की जानी चाहिए। भूख हड़ताल के बाद वरिष्ठ सुरक्षा और सतर्कता अधिकारी अकोला ने विभाग नियंत्रक विलास राठौर को पूरी जांच करने के बाद अपनी रिपोर्ट आरपी केंद्रीय कार्यालय मुंबई को भेज दी है और आज तक उस पर कोई कार्यवाही नहीं की गई और विशेष रूप से विशाल राठौर ने अपने पद का दुरुपयोग किया है। ऐसे भ्रष्ट अधिकारी को तुरंत उनके पद से हटाया जाना चाहिए। बिगड़ती कानून व्यवस्था की पूरी जिम्मेदारी नगर प्रशासन, केंद्रीय कार्यालय मुंबई और मंडल कार्यालय की होगी। उन्होंने ये भी कहा कि संवाददाता सम्मेलन में कर्मचारी अध्यक्ष चंद्रकांत काकड़े, राज्य संगठन सचिव नंद कुमार कांबले, जितेंद्र राउत, शकील खान उपस्थित थे। एवढे दिवस त्याच्यावर त्याचे अधिकारी काढले नाही आणि त्याला वरून असं वाटते मला माझ्या मते पण बॉम्बे सेंट्रल त्याला मदत करून राहिलेले आहे। कारण त्याचे अनेक नातेवाईक एस टीमध्ये असं ऑफिसर होऊन गेलेले आहे, आर एम होऊन गेले, महाराष्ट्रात वाहतूक होऊन गेले, त्यांना बोलते असतं आहे आणि तो आधी म्हणते की माझं काय बिघडून राहिलं। म्हणून 26 नोव्हेंबर संविधान दिवशी माझ्या विनंतीचे राज्य संघटक श्री नंदकुमार कांबळे हे स्वतःला कर्मचाऱ्याचा प्रश्न करता अकोला विभागीय कार्यालयासमोर याची संपूर्ण जबाबदारी मध्यवर्ती कार्यालय मुंबई और विलास राठौर केलं आहे। आपण तुमच्या पेपरमध्ये द्या, व्हिडिओ क्लिप द्या, पाठवा, त्यांना पाठवा। आता पुस्तकात साहेब तुमचे मित्र आहेत त्यांना सांगा, तुम्हाला सांगा लिखून आवडतात। तुमचं नाव काय म्हटलं? माझं नाव चंद्रकांत काकडे, वरिष्ठ कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य। फोटो काय घेतली? फोटो काढा। हे वाहक म्हणून आकोट आगारामध्ये कार्यरत होते। त्यांची केस सेम अशाच पद्धतीची होती, पण त्यांचा जो आहे पत्र त्यांना जे आपण बोलवतो आहे म्हणजे तारीख आज आहे, तर त्याला आपण हेरिंग म्हणतो या भाषेत, की तुमची त्यांनी म्हणजे फेर तपासणी जी काय ती तपासणीचा कालावधी पत्र त्यांनी काय। कामगार नेते माजी आमदार जयप्रकाशजी छाचर, एसटी वर्कर्स काँग्रेस महाराष्ट्र या संघटनेचा केंद्रीय संघटक महाराष्ट्राचा आहे। आज पत्रकार परिषद घेण्याच्या पाठीमागचा मेन उद्देश मूर्तिजापूर या ठिकाणी ही पत्रकार परिषद आम्ही अकोल्याला घेऊ शकलो असतो, पण हा विषय मूर्तिजापूर आगारातला जास्त आणि अकोट आगारातला आहे, त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी हे ठिकाण निवडलं। माझी विनंती अशी आहे की आम्ही 1 मे 2025 रोजी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ मूर्तिजापूर बसस्थानकासमोर 4 दिवसाचं आमरण उपोषण केलेलं होतं। ही पार्श्वभूमी आहे। याच्यामध्ये आम्हाला 67 लोकांना न्याय मागायचा होता आणि या न्यायाच्या वेळी माननीय प्रादेशिक व्यवस्थापक गमने साहेब आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकारी श्री डोंगरे साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलं की आम्ही येत्या 15 दिवसामध्ये तुमचे जे प्रश्न आहेत ते निकाली काढू। याच्यावर साहेब आज ऑक्टोबर महिना गेला, नोव्हेंबर महिना आलेला आहे आणि मी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी 25 तारखेला मुंबई या ठिकाणी माननीय आपल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांना यांच्या ऑफिसमध्ये पत्र दिलं आहे की अकोला विभागातील लोकांना जर न्याय नाही भेटला
तर मी संविधान दिनी 26 नोव्हेंबर या दिवशी आत्मदहन अकोला विभागाच्या समोर करेल. नेमका अकोला विभागातल्या लोकांना कुठला न्याय हवा? सर, या ठिकाणी ज्या 67 केसेस अशा आहेत प्रलंबित होत्या ते 18 महिने. त्याचा पहिला मुद्दा असा आपण समजून घेतला पाहिजे की 6 महिन्याच्या जास्त ती केस पेंडिंग असलीच नाही पाहिजे, कुठली कोणताही वाहक असू द्या. मी जितेंद्र राऊत म्हणूनच आपल्या जवळचे आहे बा असं नको व्हायला. नेमकं काय अन्याय झाला या लोकांना? सर, या लोकांना की नाही प्रथम अपीलसाठी चान्स त्यांनी 2 वर्षानंतर दिला. पहिला मुद्दा एक. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये त्यांनी तारीख लावली तर त्या तारखेमध्ये की नाही कुठलीही चर्चा न करता काय नेमका अन्याय काय झाला त्यांच्यावर हे विचारतो. हो सर, अन्याय सांगतो मी तुम्हाला. यांची प्रथम अपील फेटाळणे. म्हणजे कशाबद्दल? आपण ज्यावेळेस एखादी केस झाली त्यांचा जो न्याय, या ठिकाणी या लोकांना बडतर्फ केलं होतं आणि या बडतर्फ लोकांना कामावर पुनर्घ्यावं आपण या मागणीसाठी आम्ही ते आमरण उपोषण केलेलं होतं. त्या ठिकाणी आम्हाला प्रशासनाच्या वतीनं लेखी आश्वासन देण्यात आलं. त्याचे एव्हिडन्स पण आमच्याकडे आहेत, पुरावे आम्ही सादर करू. त्याच्यामध्ये त्यांनी दिलं की येत्या 15 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला याच्यावर सखोल चौकशी करून आम्ही या कामगारांना न्याय देऊ. पण आमच्यासोबत अशी गोष्ट झालेली नाही आहे. त्यामध्ये आपल्याकडे आता खरीपाचा हंगाम लागला, पूर परिस्थिती आली. प्रशासनाने सांगितलं की आता पूर परिस्थिती आहे, आपण याच्यावर पुढल्या महिन्यामध्ये विचार करू. तर वरिष्ठ जे सुरक्षा अधिकारी आहेत अकोल्याचे, धम्मरत्न डोंगरे साहेब, यांनी त्यांचा टोटली अहवाल या 67 लोकांचा मुंबईच्या माननीय उपाध्यक्ष यांच्याकडे सादर केलेला आहे, त्यांच्या टेबलवर आहे. आज रोजी जरी त्यांनी ठरवलं की उद्याच्या तारखेमध्ये या लोकांना आपण कामगिरीवर घ्यायचं तर ते एका दिवसामध्ये एवढ्या लोकांना घेऊ शकतात. संविधान दिनी काय आता काय पुढील काय? जी सर, संविधान दिवशी मी असा निवडलेला आहे की आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि ती समिती यांनी 1949 या रोजी सर्वप्रथम भारताचे संविधान आपल्याकडे त्यांनी भारताला दिलं. तर त्या दिवशी आपल्याला जे आपले अधिकार आहे, मूळ अधिकार, फर्स्ट इंडियन आणि लास्ट इंडियन, या अधिकाराच्या दिवशी जर आम्हाला आमच्या आताही 78 वर्षानंतर असा संघर्ष करावा लागत असेल तर तो दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. म्हणून मी तो दिवस निवडलेला आहे. आणि त्या दिवशी माझ्या बांधवांना जर रापरा कर्मचारी यांना न्याय भेटत नसेल, माझा जर एखाद्याचा आत्मदहन झाल्यानंतर या प्रशासनाला जाग येत असेल तर असा म्हणून मी तो दिवस निवडलेला आहे.